मित्रांनो, LLB CETचा निकाल लागल्यानंतर कॅप राऊंडमध्ये ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग करत असतो त्यावेळेस चुकीचं कॉलेज निवडल्यामुळे, चुकीची युनिव्हर्सिटी निवडल्यामुळे कदाचित तुमचं सीट तुमच्या हातातून जाऊ शकतं. कारण अनेक जण कट ऑफचा अंदाज न घेताच कॉलेज निवडतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातल्या प्रमुख युनिव्हर्सिटीजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत, ज्यामुळे तुमचे ॲडमिशनचे चान्सेस वाढू शकतात आणि कोणत्या विद्यापीठामध्ये तुम्ही इझिली प्रवेश मिळवू शकता हे सुद्धा या व्हिडिओमधून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एक राईट डिसिजन तुम्हाला चांगलं कॉलेज मिळवून देऊ शकतो. मित्रांनो, LLB ॲडमिशनसाठी असणारी जी काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे कट ऑफ आहेत हे सर्व कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेजेसचे आहेत आणि याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं का. तर सर्वात पहिली युनिव्हर्सिटी आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. तर DTVJ साठी 63.84, NT1 साठी 67.05, NT2 साठी 51.87, NT3 साठी 62.21, OBC साठी 70, ओपन EWS साठी 63, ओपन साठी 86, SC साठी 61, SEBC साठी 26, ST साठी 55 आणि OMS साठी 98.28 चा कट ऑफ मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये होता. जर इथे आपण पाहिलं तर महाराष्ट्र रिझर्वेशनमध्ये 86.61 हा कट ऑफ हायेस्ट होता, म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कट ऑफ हायेस्ट आहे. तर सगळ्यात कमी कट ऑफ हा SEBC कॅटेगरीसाठी होता. आता जर तुम्हाला याच्या आसपास पर्सेंटाइल्स असतील तर नक्कीच तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. पुढची युनिव्हर्सिटी आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. DTVJ साठी 8.72, NT1 साठी 52.65, NT2 साठी 31.91, NT3 साठी 54, OBC साठी 58, ओपन EWS 3.11, ओपन साठी 70, SC साठी 45, SEBC साठी 11, ST साठी 5.55 आणि OMS साठी 84 चा कट ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमध्ये होता. तर थोडक्यात ओपन कॅटेगरीसाठी इथे हायेस्ट कट ऑफ आहे आणि तेच आपण ओपन EWS साठी पाहिलं तर 3.11 हा कट ऑफ सगळ्यात कमी कट ऑफ आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला या पर्सेंटाईलच्या आसपास मार्क्स असतील तर नक्कीच युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट्स सिक्युअर करू शकता. पुढे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर DTVJ साठी 51, NT1 साठी 51, NT2 साठी 59, NT3 साठी 40, OBC 47, ओपन EWS 40, ओपन 68, SC 47, SEBC 61, ST 17 आणि OMS साठी 40 चा कट ऑफ इथे पाहायला मिळाला. तर थोडक्यात जर तुम्हाला याच पर्सेंटाईलच्या आसपास पर्सेंटाईल असतील तर नक्कीच या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज सिक्युअर करू शकता. पुढे आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड. DTVJ साठी 22 चा कट ऑफ, NT1 साठी 6, NT2 साठी 22, NT3 17, OBC 2.51, ओपन EWS 22, ओपन 49, SC 29, SEBC 4, ST 17 आणि OMS चा कट ऑफ 60 होता. पुढची युनिव्हर्सिटी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर. इथे DTVJ साठी 22.43, NT1 साठी 17.30, NT2 साठी 12.05, NT3 साठी 44, OBC 20, ओपन EWS 2.85, ओपन 51, SC साठी 36, SEBC 31, ST 1.99 आणि OMS साठी 81 चा कट ऑफ इथे होता. आता या युनिव्हर्सिटीमध्ये ST कॅटेगरीसाठी सगळ्यात कमी कट ऑफ आहे. तेच जर आपण महाराष्ट्र रिझर्वेशनमध्ये ओपनसाठी पाहिलं तर 51 चा कट ऑफ इथे पाहायला मिळतो. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला SEBC आणि EWS या कॅटेगरीचा कट ऑफ पण कमी दिसतोय,
पण यावर्षी जर ॲप्लिकंटमध्ये फ्लक्च्युएशन झालं तर हा कट ऑफ सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. शेवटी हे कट ऑफ कॅप राऊंडला किती ॲप्लिकंट आहेत त्यावरती अवलंबून असणार आहे. पुढे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी. इथे DTVJ साठी 49चा कट ऑफ होता, NT1 साठी 58, NT2 20, NT3 70, OBC 76, ओपन EWS 26, ओपन 82, SC 73, SEBC 42, ST 20 आणि OMS साठी 93चा कट ऑफ इथे होता. इथेही आपण जर पाहिलं तर ओपन कॅटेगरीसाठी 82.75 हा हायेस्ट कट ऑफ आहे आणि ST कॅटेगरीसाठी 20.67चा लोएस्ट कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. पुढे आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव. DTVJ साठी इथे 40चा कट ऑफ आहे. NT1 15, NT2 34, NT3 0.47, OBC 27, ओपन EWS 12, ओपन 42, SC 19, ST 14 आणि OMS साठी 66चा कट ऑफ इथे पाहायला मिळतो. आता इथे NT3 कॅटेगरीमध्ये 0.4771चा कट ऑफ होता ऑब्विसली. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जर आपण पाहिलं तर NT3 साठी 0.47चा कट ऑफ होता जो सगळ्यात कमी आहे आणि ओपन साठी 42चा कट ऑफ इथे आपल्याला पाहायला मिळतो जो सगळ्यात जास्त कट ऑफ इथे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे सगळे कट ऑफ आहेत हे 2025च्या डेटावरती अवलंबून आहेत आणि यावर्षी जर एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये ॲप्लिकंटची संख्या ही फ्लक्च्युएट झाली तर हे कट ऑफ सुद्धा फ्लक्च्युएट होतात. पण याच कट ऑफच्या आसपास तुमचे जर मार्क्स असतील, तुमचे पर्सेंटाईल असतील तर इझिली तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजेस या युनिव्हर्सिटीजमध्ये सिक्युअर करू शकता. तर अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या युनिव्हर्सिटीजमधले LLB 5 इयरचे गव्हर्नमेंट कॉलेजचे असणारे कट ऑफ डिस्कस केलेले आहेत. आणि जसं की आपल्याला माहिती आहे 5 इयर LLBचे कॅप राऊंडचे ॲप्लिकेशन सुद्धा सुरू झालेले आहेत आणि नेक्स्ट फेजमध्ये मेरिट लिस्ट नंतर आपल्याला ऑप्शन फॉर्म सुद्धा भरायचे आहेत. त्यामुळे या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे आणि या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.